नमस्कार मंडळी. तर आपल्या बक टू ब्लॉगच्या तिरुपती सिरीजमध्ये आपण आज दिवसाची सुरुवात करत आहोत तिरुपतीच्या अन्नप्रसादमने. पैसे देऊन सुद्धा असं भेटणार नाही. आता अन्नप्रसादम झाल्यावर आम्ही निघालो आहोत तिरुपतीमधल्या आणखी काही महत्त्वाच्या आणि सुंदर ठिकाणांना भेट द्यायला. तर आम्ही चालत होतो पद्मावतीला जायचं ना. पद्मावती, नंतर गोविंदराज मंदिर आणि अजून ते रामाचं मंदिर आहे. पुढे हे सांगितलं मला. ते गोविंदराज मंदिर, हरे रामा हरे कृष्णा, राम सीता मंदिर, वंडबालाजी मंदिर आहे ना, वंडबालाजी मंदिर, इस्कॉन मंदिर, राम मंदिर, गोविंद वेंकटरमण गोविंदा. तर आता आम्ही लोकल फिरण्यासाठी गाडी केली आहे आणि आजचा पहिला स्पॉट आहे कपिला तीर्थम. तर कपिला तीर्थम हे तिरुपतीमधील एकमेव प्राचीन शिवमंदिर मानलं जातं. इथे असलेला नैसर्गिक धबधबा आणि शांत वातावरण मनाला वेगळीच प्रसन्नता देते. आम्ही इथे थोडा वेळ घालवला, खूप काही सुंदर फोटो काढले आणि पुढच्या ठिकाणी निघालो. त्यानंतर आम्ही पोहोचलो इस्कॉन मंदिरात. भव्य वास्तू, सुंदर सजावट आणि राधाकृष्णांच्या दर्शनाने मन अगदी भारावून गेलं. हरे कृष्णाच्या कीर्तनामुळे तिथलं वातावरण खूपच पॉझिटिव्ह आणि ऊर्जादायी वाटलं. आणि मग आम्ही पोहोचलो प्रसिद्ध श्री गोविंदराज स्वामी मंदिरात. हे तिरुपतीमधील सर्वात ऐतिहासिक व महत्त्वाच्या मंदिरापैकी एक आहे. इथली द्राविडियन शैलीची वास्तुकला खूपच भव्य आहे. आणि बाकीच्या ठिकाणांना भेट देण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा.